हॅलो. दोन्ही टीमच्या 12th मॅनने इकडे यायचं आहे टीमची नावं सांगण्यासाठी, प्लेयर्सची नावं सांगण्यासाठी. विघ्नहर्ता विघ्नहर्ता आपले 12th मॅन मॅच सुरू होते, परंतु इकडे नाही आहेत. आपण त्वरित या ठिकाणी आपला 12th मॅन या ठिकाणी पाठवा. हां, चला मॅच सुरू करायची आहे. बॉलर्स ने प्लीज. ओमकार माईकर आलेले आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सिद्धेश मुकादम आणि राहुल चांदोरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे मायरा 11 या संघासाठी. मॅचला होते सुरुवात. एक महत्वाचा सामना, आजच्या दिवसातील सामना क्रमांक 12 आपल्या समोर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका तर चांगला आलाय, सर्कल भेदलाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. चांगला फटका आलाय, खऱ्या अर्थाने पर्वणी आहे. या तीनही मतदारसंघातील दक्षिण मुंबईतील खेळाडूंसाठी पर्वणी आहे ही हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग स्पर्धा. चांगल्या मैदानात चांगलं आयोजन. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल त्याला ऑन साईडला खेळले. तिकडे जर पाहिलं तर फिल्डर येत आहेत. 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मायरा 11 हा देखील संदीप भाऊ काशीद यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय विघ्नहर्ता संघ पाहायला मिळतोय. राहुल वैष्णव यांच्या मालकीचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला संदीप भाऊ काशीद यांच्या मालकीचा संघ आहे. दोन्ही बलाढ्य संघांमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते खरी, परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी आता केली जाईल येणाऱ्या कालावधीमध्ये. ओमकार बॉल पुढे होता, त्याला मात्र सरळ बॅटने खेळले जरूर, परंतु बॉल जातोय मात्र तडम्यांच्या दिशेने. तिकडे धाव मिळणार आहे 1 आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते ती 6 वर. दोन बलाढ्य संघांमधील हे मॅचेस पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. स्थानिक खेळाडूंनी स्वतःला झोकून दिलं. आयकॉन सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स देताना पाहायला मिळाले. आजच्या दिवसातील खूप साऱ्या आठवणी मात्र आमच्या मनामध्ये ताज्या राहतील एवढं चांगलं खेळ पाहायला मिळालंय. यावेळेला पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. तिकडे फिल्डर आहे. ओ काय जबरदस्त अफलातून लाजबाब डोळ्यांचा पारणं फेडणारा झेल या ठिकाणी पकडला जातो. करताना देखील पाहायला मिळाले. याचं नाव क्रिकेट आहे. बॅटर आणि बॉलर जेवढे महत्वाचे आहेत ना तेवढे फिल्डर सुद्धा महत्वाचे आहेत. आणि काय शुभमने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. मला वाटतं प्रत्येकाच्या स्टेटसला शुभमची ही कॅच असायला हरकत नाहीये, एवढी जबरदस्त कॅच घेतली आहे. कुंभारवाड्यातील मुंबईचं हे टॅलेंट पाहायला मिळालं आणि अविश्वसनीय झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. यस, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं ना, आणि आजच्या दिवसाची हायलाइट्स होती ही कॅच. केतन म्हात्रेची बॅटिंग जशी आजच्या दिवसातील हायलाइट्स होती तशीच ही कॅच सुद्धा होती. याही वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु तो हवेत आहे. तिकडे एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे.
ओमकार यावेळेला ऑनसाईडला खेळायला गेले, जास्त सफल झाले. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. हा 8 धावा धावफलकावर. माझ्या मते ते त्या कॅचचं दृश्य तो क्षण डोळ्यासमोरून जात नाहीये, एवढा जबरदस्त झेल या ठिकाणी झाला. यस, पुन्हा पुन्हा प्रोलिंग स्पोर्ट्सवर ही गोष्ट आपण पाहू शकता. तो झेल कशा पद्धतीचा होता, लाजवाब झेल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि मुंबईच काही अख्ख्या भारतात व्हायरल होईल अशा पद्धतीचा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शिवम शिवम यादव आहेत. आणि एका बाजूला बॅटिंगसाठी स्ट्राईकवर पाहायला मिळतात आपल्याला राहुल चांदोरकर, नॉन स्ट्राईकला अमन आहेत. यस, एक विकेट माघारी परतलेली आहे. मायरा 11 हा देखील एक दर्जेदार संघ आहे. सगळे चांगले खेळाडू, अगदी रमेश सिंग सारखा खेळाडू हा देखील या टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय खरा. परंतु 5 ओव्हरची मॅच आहे आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये दमखम तर प्रत्येकाला दाखवावं लागणार आहे. लीग मॅचेस आहेत. काही संघ लगातार मॅच जिंकत गेले, काही संघ हरल्यानंतर देखील क्वालिफाय झालेले आहेत. आणि यावेळेला मात्र अख्खू टप्प्याचा बॉल होता, त्याला फाईन लेगच्या दिशेने खेळलेत. एक धाव तिकडे घेतली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 9 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. चांगला बॉल, सन्मान दिलाय. थोडेसे मागे हटले होते, कव्हरच्या क्षेत्रात आज तो खेळण्याचा प्रयत्न झाला. 3-3 फिल्डर तिकडे आले खरे, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 10 झाली आहे. आणि एक विकेट काय करू शकते, प्रतिस्पर्धी टीमला थोडंसं बॅकफुटला टाकू शकते आणि तेच पाहायला मिळालंय खरं. परंतु मायरा 11 हा देखील एक जबरदस्त संघ आहे. कमबॅक कसं करायचं त्यांना बरोबर माहिती आहे आणि ते देखील या ठिकाणी कमबॅक करतील. धावसंख्या 10 झाली आहे. एक विकेट माघारी परतली आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झाला, परंतु बॉल स्क्वेअर लेगला गेला. अडवण्याचा प्रयत्न, दोघांनी प्रयत्न त्या ठिकाणी केले खरे, परंतु बॉल नाही थांबला. तो गेलाय सीमारेषा पार. 4 चौका. या वेळेला ताकदवर फटका खेळलाय. तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत राहुलच्या बॅट मधून. आणि आता मॅचचे सूत्र राहुल चांदोरकर यांनी आपल्या हातात घेतलेली आहेत. अग्रीपाडा परिसरातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. मोठमोठ्या संघांमध्ये देखील खेळतात. तेच राहुल या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला खरे. 18 धावा धावफलकावर. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शिवम, राहुल याही वेळेला स्ट्रोक खेळतात, परंतु हा फटकाच फसलाय. थोडासा पुढे राहिला. पुन्हा एकदा जबरदस्त एफर्ट्स, परंतु कॅच नाही झाली तिकडे. एक धाव घेतली आणि दुसरीचाही प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. एफर्ट्सला जबाब होते. 2 ने धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे आता 20 धावांवर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. अमितजी लोटलीकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा, कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी या तीनही विधानसभा क्षेत्रातील खेळाडूंसाठी पर्वणी. आणि आज जर पाहिलं तर खूप चांगलं आयोजन पहिल्या सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. 10:30च्या सुमारास म्हणजे 10:35ला पहिला बॉल टाकला गेला, परंतु आता 12वी मॅच सुरू देखील आहे.
चांगला बॉल सन्मा दिलाय, हळूवार पद्धतीने ढकललाय ऑन साईडला. या एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मायरा 11 टीमची धावसंख्या झाली आहे 21, 1 विकेट माघारी. अगदी चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी खाणपानाची व्यवस्था देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्याच गोष्टींची काळजी घेतली आहे. चांगले किट्स दिलेत, चांगलं फूड देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगलं मैदान आहे, चांगल्या ट्रॉफीज आहे, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. गोलंदाजीसाठी येत आहेत शुभम आलेले आहेत. शुभम तळदेवकर हे नाव सगळ्यांच्याच लक्षात राहील. ॲज अ आयकॉन म्हणून हा एक खेळाडू खेळतायत, परंतु काय कॅच घेतली आहे शुभम यांनी. पहिला बॉल थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता, त्याला मात्र खेचण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, नाही यशस्वी झाले, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती 22 धावांवर. 22 धावा धावफलकावर आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. फिल्डिंग ते फिल्डिंग, बॉलिंग मध्ये देखील शुभम आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी दिलाय. विकेट आली आहे. Let the bass kick. बावीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. निनाद रमेश सिंग उर्फ छोटू, म्हणजे अख्खी मुंबई त्याला छोटू नावाने ओळखते. मूळ नाव रमेश सिंग आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी रमेश करतील. मुंबईतील मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. आल्या आल्या पहिल्याच बॉलला रिव्हर्सच्या पद्धतीने खेळलेत. नाव छोटू आहे, परंतु फटके मोठे मोठे आहेत. पहिलाच बॉल 4. चौकार या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे रमेशने, कौतुक करावं लागेल. चौकाराने खातं खोललंय. 26 धावा धावफलकावर आहेत. शुभम पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. बराचसा बाहेर पाहायला मिळाला. हा बॉल वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलतंय. ओव्हर 3री सुरू आहे आणि धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 27 धावा धावफलकावर. शुभम एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. अप्रतिम कॅच मात्र त्यांनी या ठिकाणी घेतली खरी. सत्तावीस धावा धावफलकावर मायरा 11 संघाला धावा कराव्या लागतील. इकडे रमेश जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. बॉलला पाठवलंय मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनवर. 6. काय स्ट्रोक खेळलाय. 2 बॉल मध्ये जर पाहिलं तर रमेश यांनी धावा खेळल्या त्या तब्बल 10. आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, या छोटूने बॅट चार्जिंगला लावली होती की काय. आल्यापासून मात्र या ठिकाणी मोठमोठे स्ट्रोक खेळायला सुरुवात केली आहे.
हो, परंतु यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकलाय. शुभम यांचं कमबॅक पाहायला मिळालं. धावसंख्या तिसरी ओव्हर सुरू असताना 33 झाली आहे. एक महत्वाचे खेळाडू आहेत, कॅप्टन आहेत आणि बऱ्याच म्हणजे ओव्हलच्या संघापासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर शिवशक्ती पाले संघाला खेळले, AK11 संघाला खेळले, UK टायगर संघाला देखील क्रिकेट खेळले. मोठमोठ्या संघांचं देखील प्रतिनिधित्व केलंय त्यांनी. यावेळेला भव्य डोळ्यांचं पारणं फेडणारा, ज्यांनी पाहिले तो टाळ्या वाजवेलच, एवढा जबरदस्त. कोण म्हणेल नाव छोटू आहे, कदाचित मोठू ठेवायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीचे स्ट्रोक खेळतायत जबरदस्त. छोटू बॉलिंग देखील तेवढीच जबरदस्त करतात. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी गोलंदाजाचे पुरस्कार घेतले. धावसंख्या झाली आहे 39 आणि खरंच असं झालंय की बॉल शोधून दुसरा बॉल द्यावा लागलाय. शिवम यादव येतात बॉलिंगसाठी. एका बाजूला रमेश सिंग आहेत आणि दुसरा म्हणजे छोटू आहेत आणि दुसऱ्या बाजूला राहुल यांना आपण पाहतोय. राहुल चांदोरकर आहेत आणि रमेश सिंग आहे. ही जोडी दोन्ही प्रमुख खेळाडू आहेत मायरा 11 संघाचे. चांगली कामगिरी करतायत. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. बॉल थोडासा खाली राहिला. पुल करण्यासाठी जे टायमिंग पाहिजे होतं, बॅटच्या ज्या हिस्स्याला लागायला पाहिजे होता तिकडे नाही लागलाय आणि धावफलक जर पाहिला तर एकने पुढे जाईल. 40 धावा. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. चाळीस धावा धावफलकावर. 2 विकेट माघारी. रमेश सिंग म्हणजे छोटू बॅटिंगसाठी स्ट्राईकवर. शिवम रिवर्स खेळले. अगदी इकडे गोलंदाजाचं मी कौतुक करेन. रिवर्सचा अंदाज घेतला आणि बॉलला जास्त बाहेर टाकलं, परंतु रमेश देखील तेवढेच हुशार आहेत. त्याही बॉलला खेळले परंतु टायमिंग प्रॉपर नाही झालं आणि धावसंख्या 41. फुलटॉस. खराब बॉल होता. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय, गेलाय अरबी समुद्रात. सिक्सर. एखादा बॉल गेला तरी चालेल, बॉलच्या पाठीमागे कुणी जाऊ नका रस्त्यावर गेल्यानंतर. हा, रस्त्यावर कुणी बॉल शोधायला जाऊ नका. सिक्सरच्या बॉलवर सिक्स मारण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि आज सगळेच मग कुलाब्यापासून डोंगरीपर्यंत, वाळकेश्वरपासून गिरगावपर्यंत चर्चा हीच अमित लोटीकर साहेबांची. आणि या ठिकाणी मागील बॉलवर मोठा फटका, परंतु आता या ठिकाणी येते विकेट. विकेट आली आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. कुणाल येताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करतील. चौथी ओव्हर सुरू आहे. 47 धावा धावफलकावर. खराब सुरुवातीनंतर मायरा 11 संघाने मात्र कमबॅक केलंय.
आल्या आल्या पहिलाच बॉल पुल करायचा होता. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. रमेश सिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत खरे. धावसंख्या मात्र या ठिकाणी 48 वर. चौथी ओव्हर सुरू आहे. 48 धावा. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नात लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग राहिली. वाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय पंचांनी. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे गेलेली आहे. 49 धावा धावफलकावर. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आपल्याला या मरीन लाईन स्टेशनच्या बाजूलाच असणारा हा इस्लाम जिमखाना त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे आणि तिकडे सुरू आहे HPL. याही वेळेला तेच गोलंदाजाला शेवटी दाखवण्याचा एक प्रयत्न होत होता आणि शेवटी करण्याचा एक प्रयत्न होता. त्या प्रयत्नात गोलंदाजाची लाईन मात्र या ठिकाणी छोटूने चुकवली सातत्याने आणि कदाचित या रणनीत्या देखील असतात. 50 धावा धावफलकावर बाहेर 11 टीमच्या अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. लेग बॅकच्या स्वरूपातील या ठिकाणी धाव मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 51. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. या एका ओव्हरमध्ये किती धावा येणार त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. एक महत्वाचा सामना, यानंतरचा होणारा सामना जो असणार आहे तो मात्र विनरचा असणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि बरोबर 20 मिनिटात या 4 ओव्हर संपवलेल्या आहेत, याची नोंद आपण या ठिकाणी घ्यायची आहे. पहा, सिद्धार्थ सकाळच्या सत्रापासून या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहेत. कोणती टीम किती वेळ घेते आणि हे लक्ष देत आहेत की नाही याच्यावर मात्र तुषारजी लक्ष देऊन आहेत. सिद्धांत आलेत शेवटचा षटक घेऊन, परंतु स्ट्राईकवर रमेश सिंग, बापदेव 11 कोळीवाडी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गणराज 11 खेतवाडी 12वी गल्ली. या आयोजनामध्ये चांगली साथ मात्र अमित लोटलेकर साहेबांना या दोन्ही मंडळांनी सुद्धा दिलेली आहे. शेवटचं षटक रमेश सिंग स्ट्राईकवर, सिद्धांत मात्र गोलंदाजीसाठी. पहिला बॉल आखूड टप्प्याचा. रमेश सिंग नाव छोटू आणि काम मात्र लांब 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 सिक्सर मारणे. आणखीन एक. वा वा वा, काय बॅटिंग करताय छोटू, लाजबाब. रमेश सिंग सिक्सर. छोटू जर पाहिलं तर खेळतायत 8 बॉल मध्ये 29 धावांवर. एक लिजेंडरी खेळाडू आहे. मी छोटूला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळताना पाहिलंय, मोठमोठ्या संघांमध्ये खेळताना पाहायला मिळालंय. शांत असतो, परंतु मैदानाच्या बाहेर आणि मैदानात मोठमोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतात. तिकडे कमबॅक गोलंदाजाचं होताना पाहायला मिळालंय. 63 धावा धावफलकावर. अजूनही जर पाहिलं तर काही चेंडू बाकी आहेत. मैदानाच्या आतमध्ये छोटू आहे आणि जबरदस्त कामगिरी. का या खेळाडूला ॲज अ आयकॉन म्हणून खेळवलं गेलं या ठिकाणी दाखवलं जात आहे. छोटूला कळलं माझी चूक काय झाली. कदाचित हा अप्पर कट पॉईंटच्या डोक्यावरून करायला पाहिजे होता, तो मात्र पुन्हा पूल करायला गेले आणि 63 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलाय आणि आज मात्र अमित लोटलीकर साहेबांची स्पर्धा देखील सगळ्यांना वेळच लावते. एवढी जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय.
रमेश सिंग यावेळेला मात्र टायमिंग नाहीये, फटका फसलाय आणि हातात देखील जाऊन बसलाय. विकेट आली आहे. रमेश आउट होत आहेत परंतु आपलं काम करून जात आहेत. पुलचे फटके असतील हे लाजबाब होते. चला नवीन बॅटर लवकर यायचंय. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आज तर खूप चांगलं नक्कीच राहिलंय. उद्याही सकाळी 8:30 वाजताच रिपोर्टिंग होईल याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीम आपण सकाळी 8:30लाच रिपोर्टिंग करायची आहे. हा डी ग्रुप आहेत जे जसं ठरलंय 30 मॅच पहिली होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला वेगवान थ्रो करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात अतिरिक्त धावा देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. धावसंख्या 65 वर गेली आहे. पाहूया पंचांनी ज्या वेळेला इकडे डिसन दिला त्यावेळेलाच बॉल डेड झाला. टप्प्याचा बॉल होता, खेळायचा होता, ऑन साइडला जातोय मात्र समोर. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय आणि तिकडे धाव घ्यायची की नाही हेच चाललं होतं आणि त्या प्रयत्नात विकेट आली आहे आणि या एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या झाली 66. विजयासाठी पाहिजे 67. लिंक चेंज, एक लिंक पहिली लिंक बंद झाली, नव्याने लिंक क्रिएट झाली असणार आहे. आपण प्रोलिंग स्पोर्ट्सवर जर लाईव्हमध्ये गेलात तर आपली स्पर्धा तुम्हाला दिसणार आहे किंवा डायरेक्टली तुम्ही तरी HPL हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग टाकलं तर तुम्हाला पुन्हा नवी लिंक सर्च होईल. सगळ्यांना विनंती आपण त्या पद्धतीने किंवा इतरांना सुद्धा ती लिंक ग्रुपवर पाठवायची असेल तर नक्की पाठवा.
च्या दिशेने दाखल होते. शेवटचे पहिला डाव जर पाहिलं तर या ठिकाणी होताना पाहिला मिळाला आपल्याला. पहिल्या डावामध्ये धावसंख्या झालेली आहे 30-66. विजयासाठी करायचे 67. सागर आणि शुभम. आणि पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी रमेश सिंग म्हणजेच छोटू. एका बाजूला जर पाहिलं तर संदीप भाऊ काशीद यांची टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुलजी वैष्णव एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला संदीप भाऊ काशीद या दोघांच्या मालकीच्या टीम पाहायला मिळत आहेत. रमेश सिंग मात्र गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया सागर. यस, मॅच सुरू होते. पंचांचा इशारा. दुसऱ्या डावाची सुरुवात. 67चा पाठलाग. रमेश सिंग बॉलिंगसाठी. पहिला बॉल वेगात अक्रॉस खेळायला गेले. कीपरच्या दिशेने जाईल. डॉट बॉलने सुरुवात. आता बॉलिंग टाकलाय ना. ओहो, यावेळेला टर्न होतोय बॉल. टप्पा पडतोय आणि त्यानंतर जर पाहिलं तर स्विंग होताना पाहिला मिळाला बॉल. चांगली गोलंदाजी. रमेश सिंग बॅटिंग मध्ये तर कमाल केली. आता बॉलिंग मध्ये देखील चांगली कामगिरी करतायत. परंतु हार मानून चालणार नाहीये. प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच बलवान आहे आणि त्यांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. विघ्नहर्ता यावेळेला पूल केलाय. चांगला फटका आलाय. गॅप मध्येच गेलाय. सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 4-4-4 चौकार. सागर यांना बॅटिंगसाठी आपण पाहतो. जोडीला शुभम आहेत. हे दोन्ही खेळाडू विघ्नहर्ता संघासाठी प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काहीच नसतं. प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि ते प्रयत्न करावे लागणार आहेत. आज एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय. पहिली गोष्ट नाईट पद्धतीचं डे नाईट पद्धतीचं क्रिकेट खेळायला मिळणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि या दिवस रात्र पद्धतीच्या मॅचेस आणि एवढ्या चांगल्या मैदानावरच्या मॅचेस मोठी गोष्ट आहे. फुलटॉस. खराब बॉल टाकला. चुकीला माफी नाहीये. चुकी कुणाकडूनही होऊ देत. चुकीला माफी नाही. सिक्सर. इकडे जर पाहिलं तर 10 धावा धावफलकावर. एक चौकार आला. त्यानंतर षटकार. पहिले 2 बॉल डॉट. आणि हेच सांगताय सागर आम्ही सुद्धा मॅच सोडणार नाहीये. ओ, यावेळेला वेगातील बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळाला. मागील बॉल नंतर जर पाहिलं तर अगदी यॉर्क लेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न छोटू यांचा परंतु एक धाव नाही थांबू शकले. 11 धावा धावफलकावर आहेत. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. आता जर पाहिलं तर शुभम येत आहेत. या मॅचच्या पहिल्या डावाचे हिरो होते. एक कॅच काय करू शकते. भारताला विश्वचषक मिळवून देऊ शकते. कोण विसरेल सूर्यकुमार यादवचा तो झेल. चला घाई करा. बराचसा वेळ होतोय. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपल्या पाहिजे याची नोंद आपण घ्यायची आहे. वेगवान चेंडू. तेवढा चांगला फटका. फिल्डर आहेत तिकडे. ते मात्र बीट होत आहेत. बॉल पाठीमागे जातोय. 1 रन घेतली. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय तिकडे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 12 वर जाईल. पहिली ओव्हर बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. धावसंख्या कमी देखील नाहीये आणि त्यातल्या त्यात विकेट सुद्धा आलेली नाहीये. आणि रमेशच्या षटकात
म्हणजे छोटू यांच्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. 67चा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 55. सन्माननीय अतिथी मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने होत आहे. अमित साहेबांच्या या आयोजनाला भेट देण्यासाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी, ही स्पर्धा पाहण्यासाठी मान्यवर सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळत आणि उद्याही मोठ्या प्रमाणावर मान्यवरांची मांदियाळी इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुणाल बॉलिंगसाठी कुणाल आलेत. पुल केलाय खरा, परंतु या ठिकाणी एक धाव मिळणार आहे. क्षेत्ररक्षक अतिशय जलद गतीने तिकडे आलेले आहेत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. दिवस क्रमांक 1 आणि मॅच क्रमांक 12 आज आपण या ठिकाणी पाहतोय. सकाळी 10:30 चालू झालेला प्रवास मात्र अविरतपणे सुरू आहे. अक्रॉस खेळायला गेले यावेळेला. बॉल थोडासा पुढे केला, अगदी वाईड लाईन पकडून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि एसटी रक्षकांच्या दिशेने जाताना पाहिलं मिळेल. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल मात्र मायरा 11ला मॅचमध्ये आणेल आणि फटके आले तर विघ्नहर्ता मॅचमध्ये येईल. दोन्ही संघांसाठीची ही सुवर्ण संधी आहे. या पहिल्या मॅचला जिंकूनच आपली पोझिशन स्ट्रॉंग करायची हा इरादा असणार आहे. बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय. अतिशय वेगात निघालाय बॉल सीमारेषच्या दिशेने आणि पोहोचला सुद्धा सीमारेषा पार. चौकार. चार धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ऐतिहासिक असं मैदान आहे आणि त्याच्यावर एक जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतो. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. यावेळेला बॅकफुटला गेले. खेळायचं होतं पॉइंटला, परंतु काय वेग होता आणि वेगाबरोबर स्विंग देखील होता आणि या दोन्ही गोष्टी कुणालच्या लाजबाब होत्या आणि बॅटरला थांबून गेल्या. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या दुसरी ओव्हर सुरू असताना 17 आहे. 67चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 20 बॉलमध्ये 50. यावेळेला मात्र कव्हरची दिशा निवडली आहे. तिकडे फिल्डर उपलब्ध आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं ते फटका चांगला होता, परंतु बॉलने फिल्डर शोधले आणि धावसंख्या 18 वर जाताना पाहिलं मिळते. अजूनही 49 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 2 सुरू असताना 18 धावा धावफलकावर. 67चा पाठलाग करायचा आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक आजही आलेत आणि माझ्या मते उद्या तर विक्रमी गर्दी या ठिकाणी होणार आहे. कारण केतन म्हात्रे दुपारच्या सत्रात असतील, ओमकार देसाई सकाळच्या सत्रात असतील. अशी मोठमोठी नावं आज आणि उद्या दोन्ही दिवसात पाहायला मिळणार आहेत आपल्याला. आशिष मेहरोलची देखील भूमिका खूप महत्त्वाची असेल आणि अशी बरेच आयकॉन म्हणा किंवा स्थानिक खेळाडू देखील काही कमी नाही आहेत. अक्रॉस पुन्हा एकदा खेळले. बॉलच्या लाईनमध्ये न येता बॉलला मात्र हिट करायला गेले चौपाटीच्या दिशेने, परंतु ते काही यशस्वी नाही झालं आणि 2 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय. धावसंख्या झाली 19. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 48 धावांची आवश्यकता.
अखो टप्प्याचा बॉल, त्यावर प्रहार केलाय खरा. आणि तिकडे जर पाहिलं तर आणखीन एक चांगल्या पद्धतीचा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट आली आहे. विकेट तर आली आहे. धावा कराव्या लागणार आहेत. थोडासा दबाव मात्र या ठिकाणी वाढवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शुभम आउट होत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात आलेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. 48 धावांची आवश्यकता अजूनही आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. ओमकार येत आहेत. ओमकार मयेकर. वेगवान चेंडू होता. चेंडू चांगला होता परंतु त्याला चांगल्या पद्धतीने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर येताना पाहायला मिळाले. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. 47 ची अजूनही आवश्यकता. 16 बॉलमध्ये 47. 16 बॉलमध्ये 47. मॅच खुली ठेवण्यासाठी या 4 बॉलमध्ये 2 तरी मोठे फटके पाहिजेत. बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय. तिकडे अडवण्याचा प्रयत्न. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. एका धावेने धावसंख्या पुढे. आता मात्र 46. 15 बॉल 46. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे विघ्नहर्ता टीमला. मॅच मध्ये राहायचं असेल तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. रमेश सिंग मात्र बॅटिंग मध्ये करामत केल्यानंतर बॉलिंग मध्ये देखील तेवढी चांगली करामत करत आहेत. रिव्हर्स खेळायला गेले परंतु रमेश यांनी याही वेळेला प्रयत्न हाणून पाडलाय. अनुभव या ठिकाणी रमेश सिंग दाखवत असताना पाहायला मिळाले. बॅटिंग बॉलिंग दोन्ही मधला देखील आज पहिलाच दिवस ही स्पर्धा चांगली चर्चेत राहिली आणि उद्याचा दिवस चुकू नका. फायनल मॅच आणि एकनाथजी शिंदे साहेब देखील या मॅच साठी उद्या संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी येणार आहेत. या वेळेला इनसाइड आउट खेळले परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. त्यांच्याच हातात बॉल जाईल. रमेश सिंग यांच्या नावावर विकेट येते. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर एक महत्वाचा सामना 12वा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 3 मॅचेस अजूनही होणं बाकी आहे. स्कोर जर पाहिलं तर 21 झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मॅच थोडीशी दूर गेली आहे. 12 बॉलमध्ये 46 पाहिजेत परंतु मॅच दूर गेली आहे परंतु संपलेली नाही आहे. जर का मोठे फटके आले मॅचमध्ये पुन्हा एकदा टीम येऊ शकते. त्याच्यासाठीचे प्रयत्न आता या दोन्ही बॅटरला करावेच लागतील. निनाद आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रयत्न विघ्नहर्ता टीमसाठी त्यांनाही करावे लागणार आहेत. राज येत आहेत गोलंदाजीसाठी.
राज येतात गोलंदाजीसाठी. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. 46 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागतील याही परिस्थितीमध्ये, कारण संधी मिळाली ही मानाची स्पर्धा खेळण्याची. आपल्या सगळ्यांना या संधीचं सोनं करावंच लागणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल या ठिकाणी. पहिलाच बॉल, दांडी दांडी दांडी, गुल, विकेट, बोल्ड. जबरदस्त मॅचच्या दिशेने या ठिकाणी मॅच थोडीशी दूर गेली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. 11 बॉल 46 अजूनही पाहिजेत, परंतु आलेली विकेट इतरांसाठी संधी असते. नवीन आलेल्या बॅटरसाठी ती संधी असते. त्या संधीचं सोनं त्यांना करावं लागणार आहे. याही वेळेला एक चांगला बॉल, परंतु पंच वळतात आमच्याकडे कळवतात हा नो बॉल आहे. आणि आता फ्रीट असेल. मोठा फटका मारण्याची नामी संधी. आणखीन एक वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुणाल कुणाल जे यशराज पवार. राज राज यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. वेगवान मारा त्यांच्याकडून सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळाला. बावीस धावा धावफलकावर 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आणि आता मॅच औपचारिकतेच्या दिशेने निघाली आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. संधी तर आहेच आहे, परंतु तरी देखील छाप सोडावी लागेल. तुम्ही आता केलेली कामगिरी तुमचा पुढल्या मॅच साठीचा नंबर बदलू शकते. राज पुन्हा एकदा ओव्हर नंबर 4. फुलटॉस बॉल. त्याला जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळतायत. 1 रन तिकडे मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. सुरुवातीच्या आलेल्या विकेट थोडासा दबाव वाढवताना पाहायला मिळाल्या. शुभम तळदेवकर यांची कॅच लक्षात राहण्यासारखी होती आणि त्याच्यानंतर छोटूची बॅटिंग नेत्रदीपक होती. या मॅचचं ते वैशिष्ट्य राहिलंय. राज पुन्हा एकदा. वेग आहे. फटका फसलाय, परंतु तिकडे निर्जन स्थळी चेंडू पडलाय जिकडे फिल्डर नव्हते. 1 धाव तर घेतली, दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 26 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते 4. चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बिग हिट. फटका खेळलाय, परंतु याही वेळेला फसलाय. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला खरा. आणि आता मॅच गेली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 28. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 39 पाहिजेत. शेवटचे 6 चेंडू या मॅच मधील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यानंतर
विजेते विजेते असे मॅच होणार आहे. त्याच्यामुळे पहिल्या मॅच मधील विजेता संघ या ठिकाणी मुंबईचा सम्राट कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. ओ, आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय, ज्यावर देखील दांडी 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 गुल. अगदी आता विजयाच्या उंबरठ्यावर मायरा 11 या स्नोबॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. संदीप भाऊ काशीदांची टीम विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करते. बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत श्रेयस. जाता जाता मॅचचा रिझल्ट काही लागू दे, एखादा मोठा फटका आला पाहिजे, परंतु कमी गतीचा बॉल टाकलाय, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. पुन्हा एकदा नो बॉल. या अगदी विजयाच्या जवळ असताना देखील चुका होत आहेत आणि पंचांच्या नजरेतून या कोणत्याच गोष्टी लपून राहत नाहीयेत. आमच्या चारही पंचांनी खूप चांगलं काम केलंय. सकाळी 9 वाजल्यापासून ते या ठिकाणी आलेले आहेत. सुबोधजी गडशी सर, राजेश तळाशिलकर सर म्हणजे आऊ सर तर अगदी नाईटला ड्युटी करून सकाळी डायरेक्ट इकडे दाखल झालेले आहेत. राजेश तळाशिलकर सर म्हणजे आऊ सर, आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मुंबई महाराष्ट्रातील मोठा संघ अमृत 11चे नंबर 1 बॉलर महाराष्ट्रातील आज आपल्या इथे ॲज अ अंपायरच्या भूमिकेमध्ये राजेश तळाशिलकर. आऊ हे नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल, तर स्वतः आऊ अंपायरिंगसाठी आपल्या बरोबरीने आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर अवी परब सर खास ट्रॉम्बेचे एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांची कामगिरी करतात. त्यांच्या जोडीला रवी पवार सर देखील जोडले गेले आहेत. यावेळेला अगदी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण या ठिकाणी पाहायला मिळाले. मायरा 11 या संघाची खूप दमदार कामगिरी होताना पाहायला मिळाली. ऑलरेडी कॅप्टन उपस्थित आहे टॉस साठी मुंबईचा सम्राट. नो बॉल. येस, कमिटीचे काही जर म्हणत असतील पुढल्या मॅचचे 3 बॉल झाले असते एवढ्या वेळात. हरकत नाही, क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. दोन चेंडू शिल्लक आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल अप्परकट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, पाठीमागे बॉल जातोय. मायरा 11चा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला इकडे खरा, परंतु विघ्नहर्ताने देखील चांगली फाईट दिली आहे. संधी तर त्यांना सुद्धा आहे. आणि या मॅचला मात्र जिंकलं जात आहे. मायरा 11 जबरदस्त कामगिरी करत असताना विजय या ठिकाणी साकार होताना पाहायला मिळत आहे.
अभिनंदन संदीपजी काशीत आणि आपली टीम. चला मायरा 11 कॅप्टन या ठिकाणी यायचंय. छोटू, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार क्रीज मार्किंग करायची आहे.